म्हणत करताना ऋषीला म्हणायला उद्धट मन झाले रामाचं, म्हणजे जसं चंद्राचा अमृत चपूर जसं प्रेषण करायला पाहता होतो तसं करी परोशा वे राजभवन देती सतिष्ठे रघुनंदना ऐसे कुणी सुमंत ऋषी भवने प्रवेशले। असं सुमंताचं बोलणं ऐकून ऋषी सगळे रामापासून आले। ऋषी सदे कोणे रघुनंदन तरुणी आली नंदना नाना परिचय असणे देऊन सभेमध्ये बैसविले। आले रामाच्या सभेला नाना तरीचे आसना देऊन श्री ऋषी सगळे बसविले। राम म्हणे जी ऋषी तुमचे दर्शने उदिष्ट आम्हाचे तरी कोण कार्याची तुम्ही आत्मा पै केले। राम म्हणले ऋषी मुनींनो तुम्ही काय काम तुमच्या मनात इच्छा आहे त्याचे मला आला सांगा। हाय कोणी असे काम वचन पूर्ण करेसी होय पूर्ण आणि फळे पूर्ण श्री रामासी समर्पिले। ऋषीने आपले पूजा म्हणून फळ मुळ आणि तिने ऋषीला देऊन टाकले। सगळे पूजा केली रामाची। ऋषींची ते कोणी अंतिकृती सर्व अंगीकारणे धरणी जापती पुनरपी म्हणे कोण कार्याती तुमचे आत्मा पै झाले। असे ऋषीची सगळी पूजा करून श्रीराम म्हणले आणि पुन्हा स्वरूपे विचारणा केली काय तुम्ही मनात इच्छा करून आला। मी तुमचा ज्ञादर आणि सेवकांचा किंकर तुमच्या कार्याला अवतार सूर्यवंशी धैर्याचे। राम ऋषीला म्हणू लागले मी तुमचा आज्ञाकारी म्हणजे असा उद्धार करण्यासाठी सांभाळण्यासाठी तर अवतार घेतलाय। रामाचे आणि सकळ जीवित हे आपले कार्यात माझे वचन मानावे सत्य काय वाचा मानसे। सत्य मी बोलतो म्हणजे तुमच्या मनामध्ये काय ते सगळं सांगा मी ते तुमचं काम करतो। बोल उत्कंठासे चित्ती ते मज सांगा दिली चित्ती मी परवसे न त्यागी तुमचे सेवेला बोली। मनामध्ये काय इच्छा ते सांगा मी सगळीच पूर्ण करतो। श्रीरामांचे गुरु वचन भला भला धन्य धन्य तू सूर्यवंशी शिकारत्न शिवहृदयीचे ध्यान तोची पै। ऋषी म्हणले धन्य धन्य रामा महादेव तुझा तुझं भजन करतात। तू जते कोणी श्रीरामा तोर तुक झाले मा जयाच कोर चंद्रना ऐसा तू आम्हा कृपाळू। रामा तुम्हाला बघितल्यावर आनंद झाला जसं चक्र आणि चंद्र बघितलं की आनंद होता तसं। बहुत राजे पृथ्वी पती नाना पर्यंत धरणीवरी असती दयामध्ये तू श्रेष्ठ स्त्री रघुपती आगाध कीर्ती पै तुझी। मोठे मोठे राजे झाले होते त्याच्यापासून म्हणजे मोठे राम सगळ्यामध्ये देवादी देव। तू त्रिलोक्याचा ईश्वर ब्रह्मा तुझं निजकुमार खेळावया भूमी भार अवतरला श्रीरामा। मी तीन लोकांचा राजा